तर राम म्हणले तर स्वागत आहे तुमच्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये खूप सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. तर आज आपल्या जातो कॉलेजमध्ये यासाठी की आपला गोंजू म्हणजे माझा मित्र त्याचा कॉलेजचं फॉर्म वगैरे सबमिट करतो त्यासाठी जायचं होतं. तर त्याला घ्यायला आपण चाललो. तर रस्त्यात जात होतो तर काय तर भाई रस्त्याने काय दिसते रस्त्यात मोजचा किंवा खांदेल कोणतरी मी उरे मेला. मग त्यानंतर आलो गोंजूला घ्यायसाठी. गोंजूची का तयारी वगैरे व्हायला होती एकदम ओके मध्ये काम होतं गोंजूला. म्हटलं चाल रे भाई उनलं व्हायला म्हटलं चाललो वर. म्हणजे म्हणा बे तोंडाला दस्ती तर बांध. मी म्हटलं अरे मोजची खेळड्या म्हटलं आम्हाला काही होत नाही तरी दस्ती वगैरे बांधून घेतली. उन्हाचा फटका लागला मोठा खराब काम आहे. दुर्ग्याला म्हटलं बे लवकर बांध म्हटलं चाल निघा लागते. तो सीधा कच्चे रस्ते ते होते हुए हम सीधा पहुंच गए हाईवे पे. तर हाईवे पे आते नाही तर डायरेक्ट यायची कोणत्या गोष्ट चालू एकदम बासलेपणा की बस सूर्य रात्री कोणी निघत नाही. आता विचार करायला फक्त गोष्ट आहे याचं दिमाग कुठे चालू आले सूर्य रात्री कोणी निघत म्हणजे याला दिवसा ऊन लागू राहिलं हे म्हणतं सूर्य रात्री कोणी निघत नाही. तर बासलेपणा करत करत शेवटी आम्ही कॉलेजमध्ये एंटर झाली. डायरेक्ट कॉलेजमध्ये पोहोचल्याबरोबर गाडी लावली पार्किंगला. आणि त्यानंतर आम्हाला पाहिजे होता बोर्ड फॉर्म. तो यासाठी गेलो आम्ही कॅन्टीनमध्ये बोर्ड फॉर्म वगैरे आणला. मग गोजाला म्हणा लवकर फॉर्म वगैरे सबमिट करून उन्हाच्या पहिले आपण घरी चाललो होतो. तर फायनली ते शुभ घडी आली ती याचा फॉर्म वगैरे सबमिट झाला. मग बाई गोंजू म्हणे की तुमचं थँक्स म्हणे मला धन्यवाद म्हणे तुम्ही एवढी हेल्प केली मला. मी म्हणलं ते जाऊ दे मला चाल म्हटलं कधी गोंजा म्हणे अरे नाही रे भाऊ रस पिऊन तर जा म्हणे. ये रस प्यायला ये म्हणलं माय आपण हाटलीवर बसत होतो. आणि त्यांनी झालं तर काय बघतो अरे माझाच मित्र एटी येईल. मी म्हटलं अरे बापरे तू कधी आला म्हटलं. तो म्हणे अरे मी तर खूप वेळचा आलो म्हटलं. मी म्हटलं चाल रस वगैरे पेतो म्हणे नाही रे म्हटलं मला पण जावं लागते म्हणे. मी ठीक आहे नंतर कधी भेटू. आणि त्यानंतर ते झाल्याबरोबर मी म्हटलं चाल रे म्हटलं बा घरी आपल्या जावं लागते लवकर. मग काय पेट्रोल वगैरे टाकलं आलो सरकरी आपल्या गावात फाट्यावर आलो नाही तर गोंजाला म्हटलं चाल म्हटलं तुला देतो त्या घरी सोडून आम्ही पण चालू जातो. तर या गड्याला तो पाणी प्यायची थोडीशी सबूत नव्हती म्हणजे याचं घरच नव्हतं नाही याला घरच नव्हतं पाणी प्यायला अटेच पाणी प्यायला बा. तर शेवटी ब्लॉगचा एंड भेटून नेक्स्ट ब्लॉग.